सोलापूरमध्ये भंडारकवटे गटातून भाजपच्या सविती उंबरजे या विजयी झाल्यात। भंडारकवटे गणातून शिंदे सेनेच्या प्रियांका कुबसंगे विजयी झाल्यात। निंबर्गी गणातून भाजपच्या अंबिका दुपारगुडे विजयी झाल्यात। तर सोलापूर भंडारकवटे गटातून भाजपच्या सविती उंबरजे विजयी झाल्यात। तर भंडारकवटे गणातून शिंदे सेनेच्या प्रियांका कुबसंगे यांचा विजय झालाय। निंबर्गी गणातून भाजपच्या अंबिका दुपारगुडे या विजयी झाल्यात। लातूरमध्ये चाकूर पंचायत समितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता त्या ठिकाणी स्थापन होते। 8 जागा जिंकत राष्ट्रवादीची सत्ता, आता भाजपला या ठिकाणी 2 जागा मिळालेल्या आहेत। चाकूर पंचायत समितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता असणार आहे। या ठिकाणी 8 जागा जिंकत राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित होते, तर भाजपला या चाकूर पंचायत समितीत 2 जागा मिळाल्या। लातूरमधल्या चाकूर पंचायत समितीचे हे अपडेट। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला। देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन। निकालाचे कल जे सांगतायत 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसतंय। 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। पंचायत समितीमध्ये 100% सत्ता ही महायुतीची आहे, म्हणून तोंडावर आपटणं काय असतं, धूळ चारणं काय असतं उभाटाला आणि महाविकास आघाडीला हे बघायचं असेल तर सिंधुदुर्गाचे निकाल पाहायला पाहिजेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत एकदा सबकुछ देवाभाऊ म्हणजे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सगळ्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी एक चांगला परफॉर्मन्स जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळीकडे दिलेला आहे। हा परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे। शिवसेनेचे शोभा खटकाळे या विक्रमी 9,000 मतांना आल्या। दादा लवटे 7,000 मतांना आले। आता बाळासाहेब केदारी या ठिकाणी बातमी आहे 5,000 आले। हा रन रेट जो मताचा आणि मताधिक्याचा आहे तो तालुका संपूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आता गेलेला आहे असं चित्र दिसून येते। शेतकरी कामगार पक्षाची जनसामान्यांच्या मनातील भावना आता संपलेली आहे। इथून पुढे शिवसेना भाजप या तालुक्यात निश्चितपणे राजकारण करेल। शिवसेनेचा प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय मिळालेला आहे आणि पंचायत समितीला जवळपास 17 जागेवर प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। खरं तर आज या मतदारसंघामध्ये मी सर्व मतदारांचे, कार्यकर्त्याचे, पदाधिकाऱ्याचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल, आभार मानेल। आमच्या नेतृत्वाखाली जवळपास आम्ही आडगाव सर्कलमध्ये एक माझ्या मतदारसंघामध्ये जागा दिली होती, लाडसांगी आणि वडोदा बाजार। 3 जागेपैकी आम्हाला 2 जागेवरती यश मिळाले आणि त्या ठिकाणी वडोदा बाजारमध्ये आमच्या उमेदवाराचा थोड्या मताने त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। पण या ठिकाणी आज जर आपण जिल्ह्याचा एक एकंदरीत आढावा बघितला तर शिंदेसाहेब एक नंबर 1ला आहे। रायगडमधील विजय अजित पवारांना समर्पित असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। रायगड जिल्हा परिषदेच्या निकालावर सुनील तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, मुख्यमंत्री, रायगडवरती ज्यांनी विशेष प्रेम केले ते स्वर्गीय दादांना रायगडमधला आजचा माझा विजय माझ्या सर्व सहकारी आदित्य अनिकेतच्या वतीने मी त्या ठिकाणी समर्पित करतो। चांगलं असं यश आम्हाला रायगडला जनतेने या ठिकाणी मिळालं। काही जागा फार कमी फरकाने त्या ठिकाणी दुर्दैवाने पराजित झाल्या, परंतु जे आडाखे बांधले होते त्या पद्धतीने आम्हाला जनतेने आमच्या मनामध्ये पदरामध्ये यश टाकलं। उमेश पाटील यांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपचा जल्लोष पाहायला मिळालेला आहे। मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना धक्का बसलेला आहे।
उमेश पाटील यांचा 1303 मतांनी पराभव झालेला आहे। मोहोळ तालुक्यात भाजपला मोठं यश, भाजपचे उमेदवार सचिन जाधव विजयी झालेले आहेत। उमेश पाटील यांच्या पराभवानंतर राजन पाटील यांनी दंड थोपटले। धाब्यावर ईव्हीएम सापडल्याचा त्यांनी आरोप केलेला होता। उमेश पाटील यांना धक्का, मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना धक्का आणि त्यानंतर दंड थोपटलेले आहेत राजन पाटील यांनी। तर उमेश पाटील यांचा 1303 मतांनी पराभव झालेला आहे। उमेश पाटील यांच्या पराभवानंतर दंड थोपटण्यात आलेले आहेत। राजन पाटील यांनीही दंड थोपटलेले आहेत। उमेश पाटील यांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपनं हा जल्लोष केलेला आहे। मोहोळ तालुक्यात महत्त्वाची घडामोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना धक्का, ते पराभूत झालेले आहेत। त्यानंतर राजन पाटील यांनी दंड थोपटलेले आहेत। मोहोळ तालुक्यात भाजपला मोठं यश मिळालंय। उमेश पाटील यांचा 1303 मतांनी पराभव झाला।